मोहोळ येथे श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त एक भव्य आणि भक्तिमय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मानाची शिरणी अर्पण करण्याचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। माननीय आमदार राजाभाऊ खरे साहेब यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कैलासवासी काकासाहेब देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्स ते श्री नागनाथ मंदिर मोहोळ या मार्गावर हा भव्य सोहळा संपन्न झाला। या दरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहिले आणि श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला। विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन माननीय श्री राजू जानू खरे आमदार 247 राखीव मोहोळ विधानसभा मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता। धार्मिक उत्साह, पारंपरिक ढोल ताशांचा गजर आणि भक्तांच्या जयघोषात हा सोहळा पार पडला असून परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्येही मोठा उत्साह आणि एकात्मतेची भावना पाहायला मिळत आहे। तालुक्याचा आमदार म्हणून शासन दरबारी निधी उपलब्ध करून येणाऱ्या काळामध्ये मोहोळ एक सुंदर शहर म्हणून उदयास येईल आणि ते सुंदर शहर बनवल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्थ बसणार नाही असा शब्द नागनाथ महाराजांच्या चरणी मी आपल्याला मोहोळवासियांना देतो। मंदिराच्या सुधारणेसाठी मंदिर समितीची जी पंच कमिटी आहे त्यांनी जी कामं सुचवतील ती कामं मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द आपल्याला या नागनाथ महाराजांच्या चरणी देतो। आज तालुक्यामधून, जिल्ह्यामधून आणि बाहेरगावी असणारे मुंबई असतील, पुणे असतील, जिथं जिथं आपल्या मुली दिल्या होत्या तिथली मुली आज आपल्या माहेरी नागनाथ महाराजांच्या चरणी विलीन होण्यासाठी आलेले आहेत। जे बी काही कामगार आपले जे जगण्यासाठी पुण्या मुंबईला मराठवाड्यामध्ये गेलेले आहेत ते सुद्धा आज नागनाथ महाराजांच्या चरणी आपल्या गावाकडे आलेले आहेत। त्या सर्व मोहोळ तालुक्यातील नागनाथ महाराज प्रेमी जनतेला या यात्रेच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अधिक न बोलता मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।